नमस्कार मित्रांनो, आजची घटना आहे एका छोट्या गावात घडलेल्या अशा प्रसंगाची ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. ही कथा आहे विश्वास, सोशल मीडिया आणि चुकीच्या निर्णयांची. सातारा जिल्ह्यातील करंजी परिसरात राहणारा महेश कदम हा साधा मेहनती माणूस होता. गावात त्याची फळांची छोटी गाडी होती. सकाळी लवकर बाजारातून फळं आणायची, दिवसभर विक्री करायची आणि रात्री उशिरा घरी यायचं. असंच त्याचं आयुष्य चाललं होतं. महेशची पत्नी होती स्वाती, वय साधारण 40च्या आसपास. त्यांना 3 मुलं होती, 2 मुली आणि 1 मुलगा. मुलं शाळेत जायची आणि महेश दिवसभर बाहेर असायचा. त्यामुळे घरात बराच वेळ स्वाती एकटी असायची. सुरुवातीला तिचं आयुष्य अगदी साधं होतं, पण हळूहळू मोबाईल तिचा जास्त वेळ खाऊ लागला. फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स, दिवसभर ती त्यातच रमून जायची. महेशला वाटायचं की घरात वेळ जात नाही म्हणून ती मोबाईल वापरते, पण त्याला कल्पना नव्हती की हेच मोबाईल त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ आणणार आहे. एका दिवशी स्वातीला इंस्टाग्रामवर एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. नाव होतं रोहित पाटील, वय अवघं 25. सुरुवातीला साधं हॅलो हाय सुरू झालं, मग रोजच्या गप्पा वाढल्या. स्वातीला कुणीतरी तिचं ऐकतंय, तिच्याशी बोलतंय, तिची काळजी घेतंय असं वाटू लागलं. रोहित शहरात काम करत होता. तो नेहमी स्वातीचं कौतुक करायचा. तुम्ही खूप छान दिसता, तुमचं बोलणं आवडतं. अशा गोष्टींमुळे स्वाती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली. महेश मात्र दिवसभर कष्ट करत होता. त्याला ना सोशल मीडियाचं ज्ञान होतं, ना या गोष्टींची कल्पना. तो आपल्या संसारासाठी झटत होता. काही महिन्यांनी रोहित आणि स्वाती यांचं बोलणं इतकं वाढलं की ते फोनवर तासनतास बोलू लागले. व्हिडिओ कॉल सुरू झाले. स्वाती हळूहळू घरापासून दूर जाऊ लागली. मुलांवर लक्ष कमी झालं. महेश काही विचारायचा तर ती चिडचिड करायची. एका दिवशी रोहितने स्वातीला भेटायची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला ती घाबरली, पण नंतर दोघांनी जवळच्या शहरात भेटायचं ठरवलं. त्या दिवशी स्वातीने घरच्यांना बाजारात जाते असं सांगितलं. रोहित बस स्थानकाजवळ तिची वाट पाहत होता. प्रत्यक्ष भेट झाल्यावर दोघे बराच वेळ बोलत बसले. रोहित सतत स्वातीला स्वप्न दाखवत होता. आपण वेगळं आयुष्य जगू, मी तुझी काळजी घेईन, तू आनंदात राहशील. स्वाती त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागली. त्या भेटीनंतर दोघांचं नातं आणखी घट्ट झालं. आता ते वारंवार भेटू लागले. स्वाती घरात खोटं बोलू लागली. महेशला काहीतरी बदल जाणवत होता, पण त्याच्याकडे पुरावा नव्हता. दरम्यान गावात कुजबूज सुरू झाली. काही लोकांनी स्वातीला एका तरुणासोबत पाहिलं होतं. बातमी हळूहळू महेशच्या कानावर पोहोचली. सुरुवातीला त्याने विश्वास ठेवला नाही, पण एक दिवस त्याने स्वतः स्वातीचा पाठलाग केला आणि त्याच्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट झालं. त्या दिवसानंतर महेश पूर्णपणे बदलला. तो शांत झाला. घरात तणाव वाढला. मुलं घाबरून राहू लागली, पण स्वाती आता मागे हटायला तयार नव्हती. क्रमशः महेशने त्या दिवशी स्वातीला स्पष्ट विचारलं, तू त्या मुलाला भेटतेस का? स्वाती सुरुवातीला नाकारत होती, पण महेशने स्वतः पाहिलं असल्याचं सांगितल्यावर ती शांत झाली. त्या रात्री घरात मोठा वाद झाला. मुलं रडत होती, शेजाऱ्यांनाही आवाज ऐकू गेला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं जणू सामान्य झाल्यासारखं दिसत होतं. महेश अजूनही संसार टिकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला आपल्या मुलांचं भविष्य महत्त्वाचं वाटत होतं. पण स्वातीच्या मनात आता वेगळीच दुनिया तयार झाली होती. रोहित सतत तिला सांगत होता, तुझं आयुष्य वाया जातंय, तुला आनंदाने जगायचा अधिकार आहे. या गोष्टींनी स्वाती अधिकच त्याच्याकडे झुकू लागली. दरम्यान रोहितच्या खर्चात वाढ झाली. शहरात राहणं, मित्रमंडळी, फिरणं, त्याला पैशांची गरज भासू लागली. तो स्वातीकडून मदत मागू लागला. सुरुवातीला छोट्या रकमांनी सुरुवात झाली, नंतर दागिने, बचत, घरातले पैसे. स्वाती त्याच्यावर विश्वास ठेवून मदत करत राहिली. महेशला घरात पैशांची कमतरता जाणवू लागली, पण तो विचारलं की स्वाती वेगवेगळी कारणं सांगायची. एक दिवस महेशने पाहिलं की घरातलं सोन्याचं दागिनं गायब आहे. त्याला संशय आणखी वाढला. दरम्यान रोहितचं वागणंही बदलायला लागलं. आधीसारखा तो प्रेमाने बोलत नव्हता. कधी फोन कट करायचा, कधी उत्तर द्यायचं नाही. स्वाती अस्वस्थ झाली. तिला भीती वाटू लागली की रोहित तिला सोडून जाईल. एक दिवस तिने थेट शहरात जाऊन त्याला भेटायचं ठरवलं. रोहित एका लॉजमध्ये मित्रांसोबत बसला होता. स्वाती अचानक तिथे पोहोचली. तिला पाहून रोहित घाबरला, कारण त्याच्या मित्रांनाही या नात्याची माहिती नव्हती. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तू मला दुर्लक्ष का करतोयस? स्वातीने विचारलं. रोहित वैतागून म्हणाला, आपण फक्त मित्र आहोत, एवढं सगळं मनाला लावून घेऊ नकोस. हे ऐकून स्वाती हादरली. तिने 4 वर्ष त्याच्यावर विश्वास ठेवला होता. संसार धोक्यात घातला होता आणि आता तो मागे हटत होता.
त्या दिवसानंतर स्वाती अधिक चिडचिडी झाली. घरात भांडणं वाढली. मुलं आईपासून दूर जाऊ लागली. महेश अजूनही शांत राहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं मानसिक संतुलन ढासळत चाललं होतं. आणि मग एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण गाव हादरलं. क्रमशः ऑक्टोबर महिन्याची ती रात्र होती. गावात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होता, त्यामुळे बहुतेक लोक बाहेर गेले होते. महेशही कार्यक्रम पाहायला गेला होता. घरात स्वाती आणि मुलं होती. त्या रात्री स्वातीने रोहितला फोन केला. दोघांमध्ये बराच वेळ बोलणं झालं. स्वाती सतत म्हणत होती की आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. रोहित मात्र टाळाटाळ करत होता. रात्री उशिरा महेश घरी परतला. तो थकलेला होता. जेवण करून झोपायला गेला. घर शांत झालं. मध्यरात्रीनंतर अचानक घरातून आवाज आला, पण आसपासच्या लोकांना वाटलं की मुलं रडत असतील. पहाटे स्वातीच्या आरडाओरडाने शेजारी जागे झाले. लोक धावत घरात आले. महेश जमिनीवर पडलेला होता. घरात गोंधळ उडाला. पोलिसांना फोन करण्यात आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराची पाहणी सुरू केली. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी काही गोष्टी संशयास्पद होत्या. महेशच्या मोबाईलची तपासणी झाली. स्वातीची चौकशी सुरू झाली. तिने सांगितलं की रात्री सगळं ठीक होतं. महेश कार्यक्रमावरून आला, जेवला आणि झोपला. पण पोलिसांना तिचं बोलणं पूर्णपणे पटत नव्हतं. दरम्यान तांत्रिक तपास सुरू झाला. कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि फोन डेटा तपासला गेला. तेव्हा पोलिसांना रोहितचं नाव समोर आलं. घटनेच्या रात्री त्याचं लोकेशन गावाजवळचं दिसत होतं. पोलिसांनी लगेच त्याचा शोध सुरू केला. सुरुवातीला रोहित सापडत नव्हता, पण 2 दिवसांनी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान तो सतत वेगवेगळ्या गोष्टी सांगत होता, पण पोलिसांकडे पुरावे होते. शेवटी तो तुटला. त्याने कबूल केलं की त्या रात्री तो गावात आला होता. मात्र पुढे त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळे हादरले. क्रमशः रोहितने पोलिसांना सांगितलं की त्याचं आणि स्वातीचं नातं अनेक वर्षांपासून सुरू होतं. सुरुवातीला फक्त सोशल मीडियावर ओळख झाली होती, पण नंतर ते भेटू लागले. स्वाती त्याच्यावर खूप विश्वास ठेवत होती. मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. स्वातीला वाटत होतं की रोहित तिच्यासोबत कायम राहील, पण रोहित या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. घटनेच्या रात्री स्वातीनेच त्याला गावात बोलावलं होतं. महेश घरी आल्यानंतर घरात पुन्हा वाद झाला. महेशला आधीपासून संशय होता, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. रोहित घाबरला. पुढे झालेल्या धक्काबुक्कीमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी पुढील तपासात अनेक पुरावे जमा केले. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड, शेजाऱ्यांचे जबाब सगळं एकत्र केल्यावर पूर्ण घटना स्पष्ट झाली. या घटनेमुळे 3 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. महेश आयुष्यभर मेहनत करून संसार सांभाळत होता, पण चुकीच्या निर्णयांनी एक कुटुंब संपवलं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. गावात अनेक दिवस या घटनेची चर्चा होती. लोक एकच बोलत होते, सोशल मीडियावर ओळख झालेली प्रत्येक व्यक्ती आपली असतेच असं नाही. चुकीच्या नात्यांमुळे फक्त 2 लोकांचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. मित्रांनो, आजची घटना इथेच संपते. या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.